ढाबा स्टाईल फूड म्हटलं की प्रत्येकाचेच आवडतं. त्यातला त्यात हा पनीरचा पराठा जर ढाबा स्टाईल घरच्या घरी बनवता येत असेल तर किती छान ना. अगदी बनवता येतो. भरपूर मस्त असं सारण भरलेला, अगदी काठोकाठपर्यंत याचं जे सारण आहे ते भरला जातो. शिवाय पराठा लाटताना अजिबातही तो फुटत नाही. बघू शकता पहा इथे. तर त्याकरता कुठल्या टिप्स आपल्याला फॉलो करायच्या असतात म्हणजे की एकही पराठा अजिबातही फुटणार नाही. शिवाय मस्त असं भरपूर असं यामध्ये सारण स्टफ करता येईल असं. तर आपल्याला कुठल्या टिप्स फॉलो करायच्या आहेत, कशा पद्धतीने यामध्ये सारण स्टफ करायचे आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आजच्या आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. होमशेफ रेसिपीजमध्ये मी श्वेता तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर इथे 1.5 कप एवढं ना मी गव्हाचं पीठ घेते आहे. रोजच्या चपात्यांकरता आपण जे पीठ वापरतो ना तेच पीठ इथे मी आज वापरते आहे. यामध्ये अगदी थोडंसं म्हणजे जवळपास 1/4 टीस्पून एवढं चवीपुरती मीठ आणि पोहे खायचा चमच्याने 1.5 चमचा एवढं तेल यामध्ये टाकून घेते आहे. इथे आपण नीट सगळं असं मिक्स करून घेऊया आणि थोडं थोडं पाणी घालून ज्याप्रमाणे आपण चपाती करता म्हणून पीठ मळून घेतो ना असं सेमी सॉफ्ट कन्सिस्टन्सीचं, त्याप्रमाणे इथे आपल्याला पीठ जे आहे नीट असं मळून घ्यायचं. ना खूप घट्ट ना खूप असं सॉफ्ट, असं सेमी सॉफ्ट कन्सिस्टन्सी या पिठाची इथे आपल्याला पाहिजे आहे पीठ मळल्यानंतर. इथे आता पीठ मळून झालं की 10 मिनिटं आपण याला असं साईडला असं ठेवून देऊया झाकून. आणि त्यानंतर ना मग स्टफिंग बनवायला म्हणून इथे 250 ग्राम एवढं पनीर घेतलेलं आहे. आणि पनीर जे आहे बारीक असं किसून घ्यायचं आपल्याला. जाड किसणीनेही किसायचं नाही आहे, बारीक किसणीनेच पनीर जे आहे आपल्याला किसून घ्यायचं आहे. मग यामध्ये 1/2 चमचा एवढा ओवा घेते आहे. ओवा थोडा हातावरती असं घासल्यासारखा करून घेते म्हणजे फ्लेवर छान एनहान्स होईल आहे. आणि यामध्ये काही ड्राय मसाले टाकून घेते आहे. 1/2 चमचा धणेपूड, 1 टीस्पून लाल तिखट, त्यानंतर 1/2 चमचा एवढी हळद घेतलेली आहे, अर्धा टीस्पून जिरेपूड घेतलेली आहे, त्यानंतर अर्धा टीस्पून काळी मिरी पावडर घेतलेली आहे आणि चवीपुरती एवढं साधं मीठ आणि काळं मीठ इथे असं मी घेतलेलं आहे. आणि त्यानंतर 1 टीस्पून एवढं किसलेलं आलं. आता इथे ना आवडीप्रमाणे मिरेपूड किंवा तिखटाचं प्रमाण जे आहे आपण कमी जास्त असं करू शकतो. त्यानंतर बारीक चिरलेला 2 टेबलस्पून एवढा कोथिंबीर आपण यामध्ये घालून घेऊया. आता इथे पनीर बारीक किसणीनेच का किसायचं ना हे देखील मी तुम्हाला पुढे सांगते बघा. इथे कोथिंबीर घालून झाला की एक वाटण छोटंसं आपण असं बनवून घेऊया. 4 ते 5 अशा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, 4 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे आणि याचं आपल्याला वाटण बनवून घ्यायचं आहे पाणी न टाकता. बघा असं वाटण बनवून घेतलेलं आहे ते आपण याच्यामध्ये टाकून घेऊया. आणि यानंतर आता मी टाकणार आहे अर्धा लिंबाचा रस. आता लिंबू नसेल ना तर अर्धा टीस्पून एवढं आमचूर पावडर देखील इथे तुम्ही वापरू शकता. आणि यानंतर ना अगदी हलक्या हाताने सगळे जिन्नस इथे आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहेत. आता इथे मी पुन्हा एक इन्ग्रेडियंट नाही टाकलेला आहे आत्ताच, तो ज्यावेळेला आपण फायनल पराठा स्टफ करायला घेऊ ना त्यावेळेला यामध्ये ॲड करूया. का बरं हे तुम्हाला सांगते बघा पुढे. पण याआधी मी हे सांगते की जाड किसणीने पनीर का नाही किसायचं आहे. जर जाड किसणीचं पनीर किसलं ना तर पराठा फुटायची शक्यता असते पराठा लाटताना. आता सगळं नीट असं मिक्स करून झालं की एक साईडला ठेवून देऊया. आणि जे आता आपण पीठ मळून ठेवलं होतं ना ते पुन्हा एकदा तेल लावून छान असं नीट असं ना मळून घेऊया. पीठ नीट असं छान असं मळल्या गेलं ना की पराठा देखील छान असा व्यवस्थित असा ना लाटता येतो. म्हणून कसं ना 3 ते 4 मिनटं पीठ जे आहे नीट असं ना मळून घ्यायचं आहे. पीठ जे आहे आता इथे नीट असं मळून झालेलं आहे. कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट अशी आहे. सगळे एलिमेंट्स इथे आता रेडी आहे. आता आपल्याला हा पनीरच्या स्टफिंगमध्ये ना अगदी बारीक चॉप केलेला जवळपास 2 ते 2.5 टेबलस्पून एवढा असा कांदा टाकायचा आहे. कांदा जाडसर असता अजिबातही चिरायचा नाही तर काय होणार ना की पराठा लाटताना तो ना तिथून असा फुटला जातो. म्हणूनच कांदा जो आहे अगदी बारीक असा चॉप करूनच यामध्ये आपल्याला अगदी वेळेवरच असा मिक्स करायचा आहे. जर आपण यामध्ये अगोदरच असा बारीक चिरलेला कांदा जर यामध्ये टाकला तर काय होतं ना की या मिश्रणाला या स्टफिंगला जे आहे ना पाणी सुटायची शक्यता असते. म्हणून ज्या वेळेला सगळं रेडी असतं आता आपल्याला पराठा लाटायला घ्यायचा आहे त्याच वेळेला यामध्ये कांदा जो आपल्याला नीट असा मिक्स करून घ्यायचा आहे. बघा आता नीट असा असा गोळा असा बाइंड होतो.
आता हा जो गोळा करताना ना असा दाबून दाबून असा नीट असा ना गोळा असा बनवून घ्यायचा आहे आपल्याला. म्हणजे जितपत जास्त असं स्टफिंग बनवून घ्यायचं ना तितपत असा मोठा असा याचा स्टफिंगचा गोळा बनवून घ्यायचा. आणि स्टफिंगपेक्षा थोडासा असा लहान आकाराचा आपल्याला कणकीचा जो गोळा आहे ना तो असा बनवून घ्यायचा आहे. कणकीचा नीट असा गोळा बनवून झाला की पिठामध्ये नीट असा घोळून घ्यायचा आणि याची ना वाटी बनवून घ्यायची. वाटी बनवल्याने काय होतं ना की यामध्ये जो स्टफिंगचा जो गोळा आहे ना आतमध्ये नीट असा ना स्टफ करता येतो छानपैकी. आणि आता इथे नीट अशी आता वाटी अशी बनवून झाली अशी खोलगट छानपैकी अशी की आपण जो स्टफिंगचा असा जो गोळा बनवून ठेवलेला आहे ना तो यामध्ये स्टफ करून घ्यायचा. आणि त्यानंतर स्टफ केल्यानंतर काय करायचं दोन्ही अंगठ्याने बघा असं आतमध्ये प्रेस करून ना असं इक्वली पुन्हा एकदा असं ना गोलचं वाटी फिरवल्यासारखं पुन्हा एकदा असं करून घ्यायचं. आणि त्यानंतर मग असा सगळा गोळा एकत्र असा ना आपल्याला करून घ्यायचा आहे नीट असा बघा अशा पद्धतीने. आणि मग वरच्या बाजूने देखील नीट असा पॅक नीट असा करून घ्यायचा बघा अशा पद्धतीने. नीट असा पॅक करून घेतला की अजिबातही वरच्या साईडने कुठूनही असा तो उघडलेला नसायला पाहिजे, नाही तर तिथून देखील पराठा फुटायची शक्यता असते. नीट असं सगळीकडनं बंद करून झाला की पुन्हा एकदा याला पिठामध्ये असं घोळून घ्यायचं. आणि हातावरती याला जितपत तुम्ही याला फिरवू शकता ना तितपत याला असं गोल फिरवायचं. म्हणजे की आतमधलं भरलेलं स्टफिंग जे आहे ना अगदी कडेपर्यंत नीट असं ना स्प्रेड होतं छानपैकी असं बघा. जितपत मोठं फिरू शकता तितपत याला ना नीट असं फिरून घेतलेलं आहे मी. आता पुन्हा एकदा पिठामध्ये नीट असं घोळून घेतलं आणि आता आपण याचा पराठा जो आहे ना नीट असं लाटून घेऊया. आणि पराठा लाटताना ना अगदी हलक्या हाताने याला आपल्याला नीट असं ना लाटून घ्यायचं आहे. पराठा कुठल्या कारणाने फाटू शकतो हे याचे कारण तर मी तुम्हाला सांगितलेले आहेच. पण सांगितलेल्या टिप्स जर पूर्ण अशा जर फॉलो केल्या ना तर मी तुम्हाला पुढे दाखवते बघा. अगदी कुठूनही जो पराठा आहे अजिबातही फाटलेला नाही आहे. अगदी ह्या थिकनेसचा पराठा आपल्याला लाटून घ्यायचा आहे. आणि बघा आतलं थोडं असं स्टफिंग दिसतंय तुम्हाला पण कुठेही असा पराठा फाटलेला नाही आहे. एकीकडे आता तवा गरम करून घेतलेला आहे, चमचाभर तेल घालून घेते आणि टिश्यू पेपरने एकदा याला ना पुसून घेते आहे मी. आता तव्यावरती पराठा टाकून झाला की मीडियम फ्लेमवरती अर्धा मिनटं आपण याची खालची बाजूची आहे ना अशी शेकून घेऊया. सुरुवातीला गॅस अगदी असा मोठा अजिबातही करायचा नाही आहे. अर्धा मिनटं इथे जवळपास असा झाला की त्यानंतर पराठा जो आहे आपण फ्लिप करून घेऊया. आणि त्यानंतर आता फ्लिप केल्यानंतर काय करायचं आहे ना इथे आता वरच्या बाजूने मी आता बटर वगैरे लावून घेणार आहे. पण जी खालची बाजू आहे जवळपास 1 ते 1.5 मिनटं असं ना मी नीट अशी शेकून घेतली आहे. म्हणजे की खालची बाजू पूर्णपणे नीट अशी शेकल्या जाईल आहे. आणि इथे बघा काही बाजूनी पराठा असा फुगल्यासारखा देखील होतो आहे. म्हणजेच ती खालची बाजू देखील नीट शेकल्या गेली आहे. मी पुन्हा एकदा याला असं फ्लिप करून घेतलं आणि वरच्या बाजूने पुन्हा असं छान असं बटर लावून घेतलेलं आहे. आणि बघा मस्त टम्म असा छान असा पराठा नीट असा ना फुगलेला आहे मस्तपैकी. आणि अजिबातही कुठूनही तो असा फुटलेला देखील नाही आहे बघा. खालची बाजू देखील जी आहे पुन्हा 1 मिनिट असं नीट अशा शेकून घेते आहे. आणि बघा दोन्ही बाजू छान अशा खरपूस अशा छान अशा भाजून झालेल्या आहेत. रंग सुंदर आलेला आहे मस्तपैकी असा. इथे आता रेडी आहे आपला सर्व करायला ढाबा स्टाईल पनीर पराठा. पराठा इथे सर्व करून झाला की याला तुम्ही एकतर दह्यासोबत म्हणा किंवा ग्रीन चटणीसोबत स्पेशली आणि सोबतीला असं बटर. वा पराठ्याची मजाच वेगळी आहे बटरसोबत खायला म्हणून. आणि मस्त सॉफ्ट असा हा पराठा जो आहे मस्त असा बनवून झालेला आहे बघा. आणि यामधलं स्टफिंग बघा अगदी भरपूर स्टफिंग भरलेलं आहे मस्तपैकी. आणि काठोकाठपर्यंत जे स्टफिंग आहे ना छान असं स्प्रेड झालेलं आहे बघा. सगळ्या बाजूनीच जे स्टफिंग आहे छान असं इक्वली असं स्प्रेड झालेलं आहे मस्तपैकी. तर मग काय तुम्ही देखील अगदी सगळ्या ह्या टिप्स फॉलो करून हा ढाबा स्टाईल पनीर पराठा एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर नक्की करायला आहे. आणि हां चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करायला आहे. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीजसोबत. तोपर्यंत होम शेफ रेसिपीज बघत राहा आणि ट्राय करत राहा.